याच्या संदर्भामध्ये धोरण नाही असं जे सांगता तुम्ही, तर त्याच्या संदर्भामध्ये पनवेल उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरांबाबत, वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत, तर त्याच्याबाबत त्यांनी सांगितलं की उपरोक्त विषयावर सिडको प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल. सबब उपरोक्त विषयी आपण आपले आंदोलन मागे घेण्यास विनंती आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तोपर्यंत तुम्ही याच्या बाबतीत कारवाई करणार नाही या अशा पद्धतीचं आम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यावरती आधारित तुम्ही परत जाणार असं आम्ही धरतोय आज. तर त्यामुळे याच्यावरती आधारित आम्ही आता परत चाललो. याच्या संदर्भात तुमच्याकडून आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पण पत्र देतो. मुख्यमंत्र्यांच्याकडून पण आम्ही लवकरात लवकर आणू. तोपर्यंत तुम्ही कारवाई करू नका असं आम्ही तिथं यांना विनंती केलेली आहे. तशीच विनंती आता पोलीस प्रशासनाला देखील आमची याच्याचप्रमाणे आहे का आता DFCC हे ते असं सगळं होत राहतं आहे. हे प्रत्येक वेळेला झालं की त्यावेळेला विचार करणार. यापेक्षा हे धोरण एकत्र साधारणतः सिडकोच्या माध्यमातून ठरलं पाहिजे. आणि तोपर्यंत जोपर्यंत अशा पद्धतीनं होत नाही तोपर्यंत कुठल्या पद्धतीची कारवाई करू नका. आणि म्हणून आता हे सगळे आता ग्रामस्थ मंडळी दिवसभर थांबलो, गेलो महिनाभर अशा पद्धतीने थांबलो आहे. मधल्या कालावधीमध्ये सिडकोतेमध्ये चर्चा केलेली होती. रेल्वे प्रशासनाला हा तुम्हाला रस्ता करून मागतायत आणि म्हणून रेल्वे प्रशासनाच्यासाठी हा रस्ता करून द्यायला म्हणून तुम्ही या ठिकाणी ही कुठली 12 घरं ही मोकळी करायची मागणी करत होती. आता त्यांच्या संदर्भामध्ये ही जी चर्चा झाली, 12 घरं आज आहेत, उद्या बाकीची येऊ शकतात आणि त्यामुळे धोरण एकदाचं लवकरात लवकर ठरलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत कोणावर अन्याय होऊ नये अशी आमची याच्यामध्ये मागणी आहे. आता प्रेसवाले सगळे कवर करतात म्हणून ती जी जॉईंट MDनी पत्र दिलेलं आहे, MDंची याविषयी चर्चा झालेली आहे, त्याची कॉपी प्रेसवाल्यांना आम्ही देतो. तुम्हाला तर त्यांनी दिलेली असं ती कॉपी तुम्हाला मिळेलच. तर त्याप्रमाणे आता कारवाई थांबली म्हणून आपण जातो आहे. जेव्हा या पद्धतीनं पूर्णपणानं समाधान होईल त्यावेळेला आदिवासी मंडळी जी आहेत ते समाधानाचा निश्वास त्याच्यामध्ये टाकून ठेवतात. 24 तासात त्यांची घरे ते स्वतः काढून बस तशा पद्धतीचं करू आम्ही. ओके, सर्वांचे आभार, धन्यवाद. चालेल, कॉपी फक्त देतो. चल चल, मला ती कॉपी घे पटकन. आलं का?